आज आपण हरभऱ्यांचं सूप कसं बनवायचं ते बघूया. म्हणजे पौष्टिक आणि सकाळी उठल्यानंतरचा एकदम खूप छान नाश्ता बनवणार आहे आपण. हरभऱ्यांचं सूप त्यासाठी थोडंसं नमक टाकून एक तमालपत्र टाकायचं आहे यामध्ये शिजवताना. नमक टाकलं आहे, तमालपत्र एक टाकायचं आणि कुकरमध्ये शिजायला ठेवायचा. कुकरमध्ये 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि पूर्ण हरभरे शिजल्यानंतर पुढची रेसिपी पाहूया. हरभरे छान शिजलेले आहेत. आता यातलं तमालपत्र काढून घ्यायचं आणि यातले थोडे हरभरे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. हे मिक्सरला असं छान बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हरभऱ्याचं सूप कसं बनवायचं ते बघूया. भांडं ठेवलं गरम होण्यासाठी. एकदम पौष्टिक असं असतं हे. भांडं गरम झालं की 1 चमचा तूप टाकायचं. तूप गरम झालं की मगाशी तमालपत्र काढलेलं उकडायला ठेवल्यानंतर ते टाकायचं. आलं लसूण टाकायचं. आलं लसूण टाकलं की थोडासा कांदा. कांदा भाजला की थोडंसं नमक, थोडीशी काळी मिरी पहिल्यांदा, थोडंसं मीठ टाकू आणि हे मिक्सरला बारीक केलेले हरभरे आणि हरभरे उकडलेलं पाणी आणि थोडेसे हरभरे असे तसेच ठेवले. छान हलवून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकूया. हा नाश्ता म्हणजे सकाळी केल्यानंतर पोट भरून पण होतं आणि पौष्टिक पण आहे आणि जास्त काही खायला पण लागत नाही. सकाळी वेट लॉससाठी पण चालतं आहे. थोडासा चाट मसाला, तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला टाका, नाहीतर थोडंसं लाल मिरची पावडर चवीसाठी. आणि चांगलं उकळून घ्यायचं. वरून थोडा लिंबू पिळायचा आणि मस्त सूप प्यायचं. झालं हरभऱ्याचे सूप तयार. आता आपण पनीर चिली बनवूया घरगुती पद्धतीने. त्यासाठी साहित्य: कांदा, ढबू, कोबीज आणि कांद्याची पात थोडीशी, मिरच्या बारीक चिरून आणि लसूण पेस्ट. ह्याला आपण आता थोडं कॉर्नफ्लॉवर लावून घेऊया. थोडंसं कॉर्नफ्लॉवर, थोडंसं मैदा आणि मीठ टाकून हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं छान पनीर. कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की पनीर फ्राय करून घेऊया छान. पनीर फ्राय करायला टाकत छान पनीर फ्राय होत आहे. हे फ्राय करून काढायचं. छान फ्राय झालेलं आहे, काढून घेऊया. याच तेलात आता आलं लसूण पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्ट टाकलेली चांगले हलवून घ्यायची छान. आता यामध्ये कांदा, ढबू, कोबी आणि मिरची टाकून छान हलवून घ्यायचं. भाज्या चांगला फ्राय करून घ्यायचा. एकदम जास्त भाजून नाही घ्यायचा, जरासं फ्राय करायचा बारीक असतं. थोडंसं मीठ टाकू, थोडीशी काळी मिरी टाकू. हे फ्राय केलेलं पनीर टाकूया. हा
पनीर चिली मसाला पाकिट एक टाकायचं पाण्यामध्ये मिक्स करून. कोथिंबीर टाकूया आणि अजून थोडंसं कांद्याची पात आणि पांढरे तेल. कोथिंबीर, कांद्याची पात, थोडेसे पांढरे तेल. झाले पनीर चिली तयार.